तर मंडळी, आज एकदम मस्त साधी सोपी रेसिपी घेऊन आली आहे, जी लहान मुलांना तर खूप आवडणारच आहे, पण मोठेही तितक्याच आवडीने खातील। आणि मटार आता बाजारात मिळतोच आहे, तर नक्की एकदा ट्राय करून बघा, कारण खूप छान डिश होते। आणि नेहमी आपण ज्या डिश बनवतो त्याच्यापेक्षा याची टेस्ट थोडीशी वेगळी आहे, कारण ही बेंगॉली रेसिपी आहे। चौराशीतीर कचोरी असं म्हणतात। तर ही मटारची कचोरी आहे, पण थोडी वेगळ्या प्रकारची, नेहमीच्या कचोरीपेक्षा ही फार वेगळी आहे। ॲक्च्युली आपण मटारची पुरी वगैरे याला म्हणू शकतो। तर रेसिपी साधी आहे, सोपी आहे आणि टेस्टला अप्रतिम आहे, तर नक्की ट्राय करा। तर इथं मी पाणी घेतलं आहे, पाण्यामध्ये 1.5 कप इतकं मटार घातलं, त्याच्यानंतर थोडंसं मीठ आणि 1 चमचा साखर घालून ते उकळायला ठेवलेलं आहे। तोपर्यंत इकडे मी आता पीठ मळायला घेते आहे। त्याच्यासाठी मी इथं 2 कप मैदा वापरलेला आहे। तुम्ही इथं मैद्याऐवजी गव्हाच्या पिठाचाही वापर करू शकता, त्यानेही तितक्याच टेस्टी बनतात। पण मी ट्रॅडिशनल रेसिपी मैद्याने बनवली जाते, त्याच्यामुळे मैद्याचा यूज केलेला आहे। पिठामध्ये घातलं अर्धा चमचा मीठ आणि 1 चमचा साखरची पावडर आणि 2 चमचे तेल। तर ना साखरनं कलर छान येतो, हलका लालसर कलर येतो पुरीला आणि ते खूप छान दिसतं, टेस्टी लागतं, म्हणून इथं साखरचा वापर केलेला आहे। आता तेल व्यवस्थित अशा पद्धतीने पिठाला चोळून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर इथं कोमट पाणी घ्यायचं पीठ मळायला, त्याच्यामुळे ना आपली पुरी एकदम छान टम फुगलेली होते आणि सोबत ती मऊसूत ही लागते, त्याच्यामुळे कोमट पाण्याचा वापर करायचा। तर इथं मी 1 वाटी कोमट पाण्याचा वापर केलेला आहे। आता याला व्यवस्थित मळून घ्यायचं। तर इथं मी 3-4 मिनटं मळून घेतलेलं आहे। 1 कप आणि वरती 3-4 चमचे इतकं मला पाणी लागले आणि 2-3 मिनटंही मी छान असं व्यवस्थित मळून घेतलेलं आहे। पीठ व्यवस्थित छान मळून घ्यायचं आधी, कारण नंतर परत पीठ आपण हे मळायचं नाही, नाहीतर आपल्या पुऱ्या कचोरी व्यवस्थित होणार नाही। पीठ झाकून आपण साईडला ठेवून देऊया। त्याच्यानंतर इथं बघा 5 मिनटं झालेले आहेत आणि मटार इथं शिजलेले आहेत। ते मटार मी काढून घेते, थोडंसं पाणी नितळून घ्यायचं आणि मटार थंड करून घ्यायचे आहेत आपल्याला। मटार थंड झाले की 1 मिरची घेतलेली हिरवी, आता इथे मी तिखट मिरची घेतली, त्यामुळे 1च मिरची वापरलेली आहे। आणि हे आपल्याला खूप जास्त तिखट पण करायचं नाही, त्यामुळे 1 मिरची सफिशियंट आहे आणि लहान मुलांसाठी तर तेवढंसं ठीक आहे। त्याच्यानंतर कोथिंबीर घातली थोडी आणि मटार शिजवून घेतलेले ते सर्व घातलेत। तर इथं बघू शकता मस्त अशी स्मूथ याची मी पेस्ट करून घेतलेली आहे। 2-3 वेळा ना याला मिक्स करायचं आणि मिक्सर चालू करायचं, म्हणजे व्यवस्थित छान बारीक अशी पेस्ट होते। पाणी अजिबात वापरायचं नाही। त्यानंतर एक कढई घेतली, त्याच्यामध्ये 1 चमचा तेल घातलं, अर्धा चमचा कलोंजी घातली, पाऊण चमचा हिंग आणि अर्धा चमचा इथं आल्याची पेस्ट घालायची आहे आपल्याला। तर मी इथं आलं किसून घेतलेलं आहे, तुम्ही याची पेस्टही करून घालू शकता। त्याच्यानंतर बारीक केलेले मटार याच्यामध्ये घालून घ्यायचे। आता हे मटारची पेस्ट आपल्याला ना तेलावरती 2-3 मिनटं परतवून घ्यायची आहे, जेणेकरून ना त्यातलं जे मॉइश्चर आहे, पाणी आहे, ते कमी झालं पाहिजे। तर ही स्टीलची कढई होती, त्यामुळे थोडीशी साईडला करपलेली आहे, त्यामुळे मी एकाच साईडला ते हलकं परतवून घेतलं। 1-3 मिनटं लागतात ह्याला। तर बघू शकता इथं खूप जास्त घट्टही केलेलं नाही आहे मी हे जे बॅटर आपलं आहे ते, म्हणजे थोडं त्यातलं जे पाणी आहे ते आटलं पाहिजे आणि थोडंसं मॉइश्चरही त्याच्यामध्ये राहायला पाहिजे, अशा पद्धतीने करायचं। आणि मटर वाफवून बारीक करायचं, म्हणजे जास्त पाणी राहत नाही। त्यानंतर मी ते एक कढई ठेवलेली आहे, त्याच्यात 3 चमचे तेल घातलेलं आहे। तर इथं ना मी 10 बटाटे 1 शिट्टी येईपर्यंत वाफवून घेतले, कारण बटाटे छोटे आहेत आणि त्याच्यानंतर साल काढून याला आपल्या तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे। तर इथं ना तुम्ही डायरेक्ट कच्चे बटाटेही साल काढून घेऊ शकता। बटाटे फ्राय होत आहेत तोपर्यंत मी इथं 3 टोमॅटो घेतले, त्याची प्युरी करून घेतली। तर मध्ये मध्ये बटाटे चेक करत राहायचे, हलके बघा अशा पद्धतीने लालसर कलर येईपर्यंत ह्याला भाजून घ्यायचं आहे। तर बटाटेही आपले मस्त फ्राय झालेले आहेत, तर आता हे आपण काढून घेऊयात। तर अशा पद्धतीने ना बिना कांदा लसण्याची मी तुम्हाला इथं दम आलूची रेसिपी दाखवते, खूप टेस्टी लागते, तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा। त्यानंतर कढईमध्ये 2 चमचे तेल राहिलेलं आहे, त्याच्यामध्येच आपण अर्धा चमचा जिरं घातलं, 1 दालचिनीचा तुकडा, 2 छोटे तमालपत्र, 4 लवंग आणि 2 हिरव्या वेलची आणि 2 लाल तिखट असे मी इथं खडे मसाले घातले। सोबत इथं पाऊण चमचा हिंग घालायचे आहे आणि
1 चमचा आलं पेस्ट घालायची. मी तर आलं किसून घेतलेलं आहे 1 इंच, तर आपण तेवढं वापरायचं आहे. आणि हे व्यवस्थित आपल्याला 1 मिनिटभर व्यवस्थित तेलामध्ये मिक्स करून घ्यायचं. तर गॅस लो फ्लेमवर ठेवायचा. आणि त्याच्यानंतर इथं मी 3 टोमॅटोची प्युरी करून घेतली होती, ती याच्यामध्ये घातलेली आहे. ही व्यवस्थित आपल्याला तेलामध्ये परतवून घ्यायची आहे. त्याला झाकण लावून आपण 5 मिनिटं शिजू द्यायचं. ग्रेव्हीसाठी आपण इथं कांदा वगैरे वापरला नाही आहे, त्याच्यामुळे मी 1 वाटी दही घेतलेला आहे. तर दही ना ताजं घ्यायचं, आंबट नसावं दही. आणि त्याच्यानंतर मी तर 2 चमचे लाल तिखट, महाराष्ट्रीयन तिखट घातले, ज्याच्यामध्ये सर्व मसाले आहेत. तुमच्याकडे नसेल तर इथं काश्मीरी रेड चिली पावडर जी असते ती 1 चमचा घाला. आणि वरून धणे पावडर अर्धा चमचा आणि जिरे पावडर अर्धा चमचा घाला. ते सर्व मिश्रण मिक्स करून घ्यायचं. त्याच्यानंतर इथं बघा टोमॅटो आपलं मस्त असं भाजलेलं आहे आणि तेल हलकंसं सुटायला लागलं. आता याच्यामध्ये दहीचं मिश्रण केलं होतं ते घालायचं आहे. तर हे दहीमध्ये आपण चटणी वगैरे घातले, मसाले घातले की मिश्रण फाटत नाही. आणि सतत पहिले 1 ते 2 मिनिटं सतत हे मिश्रण आपल्याला मिक्स करत राहायचं. लो फ्लेमवरती करायची ही प्रोसेस, म्हणजे आपलं दही अजिबात फाटणार नाही. तर बघा इथं 2 ते 3 मिनिट झाले, दही अजिबात फाटलेलं नाही आहे. आता झाकण लावून ह्याला छान वाफ काढून घ्यायची. तोपर्यंत इकडं मी काय केलेलं आहे, जे मटरचं आपण मिश्रण बनवून ठेवलं होतं ते थंड झालेलं आहे. आता याच्यामध्ये अजून आपल्याला मसाले ॲड करायचे, ते करूयात. तर बघू शकता मस्त असं व्यवस्थित गोळा होतोय. असं आपल्याला मिश्रण हवं आहे. खूप कोरडंही नको आणि खूप ओलंही नको. त्यामध्ये आता अर्धा चमचा बडीशेप पावडर आणि अर्धा चमचा जिरं पावडर घातलेलं आहे. ते भाजून पावडर करून घेतलेली आहे, त्याच्यामुळे हे नंतर वरून घातलं. त्याच्यानंतर अर्धा चमचा मीठ, 1 चमचा साखरची पावडर घातली. आता हे सर्व मसाले बॅलन्स करायला साखर घालणं गरजेचं आहे, त्याच्यामुळे टेस्ट अजून छान येते. 1 चमचा साखरने हा पदार्थ काही गोड वगैरे होत नाही. आणि ओरिजिनली बेंगॉली डिश असल्यामुळे ह्याच्यामध्ये साखरेचा वापर केला जातो, पण हा पदार्थ अजिबात गोड लागत नाही. तर सर्व मसाल्यांची टेस्ट बॅलन्स होते. त्याच्यानंतर ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. त्याच्यानंतर अशा पद्धतीने आपण याचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहे. तर मिश्रण बघू शकता तुम्ही किती कमी प्रमाणात झाले, तरीही याच्यामध्ये इथं 22 पुऱ्या झाल्या होत्या. तर अशा पद्धतीने छोटे छोटेच गोळे करायचे आहेत आपल्याला, कारण आपण पुरीला अगदी छोटे गोळे वापरतो. कोराई सितरे कचोरी आहे ती अगदी पातळ अशी असते. तर अशा पद्धतीने मी हे सर्व गोळे करून घेतलेले आहेत. इथे जवळजवळ 3 ते 4 मिनिटं झालेली आहेत आणि बघू शकता मस्त मसाल्याने पाणी सोडलेलं आहे. मसाला आपला व्यवस्थित आता शिजलेला आहे. तर हे एकदा मी व्यवस्थित मिक्स करून घेतला. त्याच्यामध्ये आपण फ्राय करून घेतलेले सर्व बटाटे घालायचे आणि सोबत 1 चमचा साखर पावडर आणि 1 चमचा मी इथं मीठ घातलेलं आहे. मीठ मी आधी वापरलं नव्हतं, कारण दही फाटलं जातं, त्याच्यामुळे मी नंतर इथं मीठ ॲड केले. साखर घातल्यामुळे सर्व जे मसाले आहेत त्याची टेस्ट बॅलन्स केली जाते. आता मी इथं गरम पाणी 1 कप घालत आहे, ज्याच्यामुळे भाजी शिजण्याची प्रोसेस थांबली जात नाही. त्यामुळे कोणत्याही ग्रेव्हीच्या भाजीमध्ये गरम पाणी घालायचं आणि त्यामुळे ती टेस्टला अजून छान लागते आणि दिसायलाही छान दिसते. तर मी तर 1 कप गरम पाणी घातले. आता याला झाकण लावून 5-6 मिनिटं उकळू द्यायचं आहे. भाजी शिजते आहे तोपर्यंत इथं मी कचोरी करून घेणार आहे. त्याच्यासाठी मी 1 कढई ठेवली आणि त्याच्यामध्ये पुरेसे इतकं तेल घालून घ्यायचं तळण्यासाठी. तर इथं पीठही आपलं छान मऊसूत झालेलं आहे. तर पीठ आता आपण अगदी हलक्या हाताने मी थोडंसं मळून घेतलेलं आहे आणि आता याचे आपण छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत. जेवढे आपण मटरचे गोळे केले त्याच्यापेक्षा थोडे मोठे मोठे करायचे गोळे. आणि एवढ्या पिठामध्ये आपण 22 मटरचे गोळे झाले, तर तेवढेच आपल्याला ह्या पिठाचे गोळे करून घ्यायचे आहेत. तर हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे. तर अशा पद्धतीने मी सर्व गोळे करून घेतले. त्याच्यानंतर त्याच्यातील 1 गोळा घेतला, त्याला अशा पद्धतीने अंगठ्याच्या साहाय्याने आपल्याला पसरवून घ्यायचं आहे, किंवा तुम्ही थोडंसं तेल लावून लाटूही शकता. पण मी अशा पद्धतीने अंगठ्याच्या साहाय्याने याला मोठं करून घेतलं. आणि त्याच्यामध्ये आता हे मटरचं जे मिश्रण आहे, वाटाण्याचं जे मिश्रण आहे ते आपल्याला भरायचं आहे आणि अशा पद्धतीने बंद करून घ्यायचं. तर सर्वच कचोरीचे जे गोळे आहेत ते आपल्याला अशा पद्धतीने करून घ्यायचे आहेत. मी अजून एक दाखवते तुम्हाला. अंगठ्याच्या साहाय्याने आपल्याला हे थोडंसं पसरवून घ्यायचं आहे. जर पीठ तुमच्या हाताला वगैरे चिटकत असेल तर तुम्ही बोटाला तेल लावून घेऊ शकता. आणि त्याच्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला हे मटरचं मिश्रण ह्याच्यामध्ये भरायचं आणि हे व्यवस्थित असं सील करून घ्यायचं. तर व्यवस्थित सील करून घ्या, नाहीतरी मग ते मिश्रण तेलात सुटण्याची शक्यता असते.
तर अशा पद्धतीने हे मी करून घेतलेलं आहे। त्यानंतर थोडंसं दोन्ही साईडने आपल्याला तेल लावून घ्यायचं आणि बोटाच्या साहाय्याने असं हलकं चपटं करून घ्यायचं, म्हणजे आपलं जे मिश्रण आहे ते व्यवस्थित पसरलं जातं। आता आपण पीठ मळताना इथं गरम पाणी वापरलं होतं, त्याच्यामुळे तुम्ही कितीही मोठी याची पुरी लाटली ना तरी पुरी आपली अजिबात फाटत नाही, छान व्यवस्थित लाटली जाते। आणि कोराई सुतार ही जी कचोरी आहे ती ना एकदम पातळच असते, त्याच्यामुळे अशा पद्धतीने ह्याला पातळ असं लाटून घ्यायचं। बघू शकता आतलं मटरचं मिश्रण अगदी स्पष्ट दिसतं, इतके पातळ ही कचोरी आपण लाटलेली आहे। त्यानंतर तेल आपल्याला व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे आणि कडक जास्त तेल असेल तर थोडंसं लो फ्लेमला थोडा वेळ ठेवायचं आणि अशा पद्धतीने ही कचोरी दाबून आपल्याला छान फुगवून घ्यायचे। बघू शकता किती मस्त अशी टम्म आपली कचोरी फुगलेली आहे, अगदी मिश्रण मटरचं आहे ते पूर्ण बाहेरपर्यंत ट्रान्सपरंट दिसत आहे। तर मीडियम गॅसवरती आपल्याला कचोरी दोन्ही साईडनी मस्त अशी भाजून घ्यायची आहे। तर ना मटरचं जे मिश्रण होतं ते आधीच आपण शिजवून घेतलेलं होतं, त्याच्यामुळे त्याला शिजण्यासाठी तर वेळ नकोच आहे आणि जे वरचं मैद्याचं आवरण आहे तेही अगदी पातळ आहे, त्यामुळे 1 मिनिटात आपली कचोरी बनवून तयार होते। तर हलका लालसर कलर आला की मग आपल्याला कचोरी काढून घ्यायची आहे। तरी तो बघू शकता तुम्ही किती मस्त आपली कचोरी झालेली आहे, एकदम टम्म फुगलेली आहे। अशा पद्धतीनेच आपल्याला दुसरी कचोरी लाटून घ्यायची आहे। सर्व जे मटरचं मिश्रण आहे ते मी आधीच भरून ठेवलं होतं, तर त्याच्यानंतर एक एक करून आपल्याला पुऱ्या तेल लावून लाटून घ्यायच्या। तर मिश्रण व्यवस्थित झालं होतं आपलं, त्यामुळे पुऱ्याही पटपट लाटल्या जात आहेत। बघू शकता किती छान पातळ अशी पुरी आपली ही लाटली गेली आहे, तर बघू शकता किती सुंदर लाटली आहे। आणि त्याच्यानंतर तेलामध्ये ह्याला सोडायचं, वरून थोडंसं प्रेस करायचं, म्हणजे छान अशी ही आपली कचोरी फुलली जाते। तर बघू शकता मस्त अशी आपली कचोरी फुललेली आहे, खूप छान होत्या त्या कचोऱ्या। तर नक्की एकदा ट्राय करून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। जितकी ही कचोरी दिसायला सुंदर दिसते तितकीच खायला टेस्टी आहे। तर अशाच पद्धतीने मी सर्व कचोऱ्या इथं करून घेतलेल्या आहेत। बघू शकता एकदम छान सुंदर दिसते, एकदम ट्रान्सपरंट अशी दिसते। तर अशाच पद्धतीने सर्व कचोऱ्या ही फ्राय करून घ्यायच्या। साखर टाकल्यामुळे छान असा कलर पण येतो आणि गरम पाणी घातल्यामुळे कचोऱ्या सगळ्या छान खुसखुशीत होतात, छान टमटमीत फुगतात। तर अशा पद्धतीने एकदा ह्या ट्रिक वापरून अशा पद्धतीने ही कचोरी करून बघा, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडणार आहे। सोबतच आपली इथं दम आलूही तयार झालेले आहेत। 5-6 मिनिटं मी याला उकळवून घेतलेलं आहे। तर बघू शकता मस्त अशी याची ग्रेव्ही झालेली आहे, खूप जास्त घट्टही नाही आणि पातळही नाही, अशा पद्धतीची याची ग्रेव्ही ठेवून घ्यायची आणि त्याच्यानंतर कोथिंबीर घातलेली आहे वरून आणि बघू शकता मस्त आपले दम आलू तयार आहेत। तर ही पुरी ना दम आलूसोबत किंवा इथं मी मिक्स आचार घेतलेला आहे त्याच्यासोबतही खूप छान लागते। त्याची रेसिपी चॅनलवर येणार आहे, तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। तर इथं बघू शकता सर्व पुऱ्या अशाच टमटमीत फुगलेल्या आहेत आणि इथं बघू शकता ही पुरी आतून किती मस्त दिसते। तर आहे ना मस्त रेसिपी, टेस्ट ही एकदम अप्रतिम झाली होती आणि सर्वांनाच खूप टेस्टी लागला, आवडलं। तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा।